यार मित्रांनो, 10,000 3 पिल्याची शेळी. हे पहा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे तिन्ही पण बकरी आहेत आणि ही आपली शेळी आहे. शेळीचा ओवा जर तुम्ही पाहत असाल तर ही शेळी तिन्ही पिले जगून तांब्याभर दूध देत आहे. शेळीचा पाहायचं कामच नाही. ही पहा शेळी कशी आहे. 4 बी पिले दिले ते मागच्या बारेस, पण या बारेस 3 पिले देत. हे पहा, हे खाली 2 आहेत आणि हे एक आपलं बकरूजी. हे पहा तिन्ही बकरे येत, पहा कशी पिली येतं. पहा मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्हाला शेळी पालन सुरू करायचं असेल तर 3-3 पिले देणाऱ्या शेळ्या घ्यावे लागणार आहेत, तेव्हा तुमचं शेळी पालन यशस्वी होईल. आणि दुसरी एक शेळी आहे मित्रांनो, ती काही दिवसात येणारच आहे, त्यानंतर तिच्याविषयी व्हिडिओ टाकू. हे पहा मित्रांनो, दूध भरपूर देत आहे मित्रांनो. तुम्हाला येण्याच्या आधीचा व्हिडिओ तुम्हाला बाजूला दाखवतो आहे. हे पहा मित्रांनो, इतकी फुल जगलेली आहे. हिचं पोट केवढं झालेलं आहे आणि हिचे ओव्यात दूध किती हे पहा एकदा व्हिडिओमध्ये. तुम्ही साईडला आला असाल, भरपूर दूध आहे. ही पहा मित्रांनो, शेळी पण एक नंबर आहे. गावरान शेळी हे. अशा प्रकारे गावरान शेळी पालन करून तुम्ही शेळी पालनातून यशस्वी पैसे कमवू शकता. हे पहा मित्रांनो, पिल्ले एक नंबर आहेत. हाईटला मोठे आहेत. हे पहा, चांगलेच पिले आहेत. अशा प्रकारे पिले जर तुम्ही 3-3 पिलेचे शेळ्या जर घेतल्या तर तुमचं शेळीपालन नक्कीच यशस्वी ठरू शकते. आणि आपल्या व्हीडी फार्मिंगला अजून सबस्क्राईब केले नसले तर फार्मिंगला सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला असेच शेळीपालनाविषयी व्हिडिओ पाहायला मिळतील आणि असेच तुमचे शेळीपालन माझ्यासारखेच यशस्वी होतील. आता मित्रांनो, दुसरी शेळी येल्यानंतर तुम्हाला तिच्याविषयी पण माहिती मिळणारच आहे. हे पहा मित्रांनो, आपण बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकले नाही मोठा, पण आज टाकणार आहोत, कारण की आपली शेळी येऊन 2 दिवस झाले आहेत मित्रांनो. गेल्याच्या दिवशी आपल्या फोनमध्ये चार्जिंग नव्हती म्हणून व्हिडिओ नाही काढला, पण आज काढलो, कारण की तुम्हाला समजांना शेळी पालनाविषयी माहिती द्यावं. हे पहा मित्रांनो, इतकी गरीब आणि सुशील शेळी आहे की विचारू नका. खाण्याची आहे नाही काय नाही, मग असे नंतर पिले असे देतात. हो मित्रांनो, आपण घेतली तेव्हा फक्त 10,000ला घेतली होती. ती शेळी फिटली. मागच्या बारीचं 3 बकरे दिले आणि या बारीस बिन 3 बकरे दिलेले आहेत. तर तुम्ही विचार करू शकता, 3 बकरे 5-5 हजारांनी जरी विकले तर त्याची किंमत 15,000 होते आणि 10,000 तर आपली 5,000 उरले आणि शेळी फिटून 5,000 उरलेले आहेत आणि शेळीपालन आपले यशस्वी झालेलं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही या शेळीपालनात शेळ्या निवड केली तर तुमच्या शेळ्याची आणि शेळीपालनाची नक्कीच हे पहा पिल्ले पण चांगले आहेत आणि नक्कीच तुमचं शेळीपालन यशस्वी होऊ शकते जर तुम्ही असे शेळीपालन केले असे करणार आहात तर. हे पहा मित्रांनो, तिचे पिले आता बूम झालेले आहेत दूध पिऊन. हे पहा बकरे येते. हे पहा, हे पण बकरे येतं. ते पहा दिसत असतं तुम्हाला, दूध पिऊन थकलेले आहेत तरी पण दूध तिच्या थानामध्ये अजून बी आहे. अशा प्रकारच्या शेळ्या घ्याव्या लागतात मित्रांनो, ज्याची दुधाची सोय होईल. ही पहा शेळी मस्त रोट करीत आहे. समजे आनंदात खेळत कुदत आहेत. पण अशा प्रकारे तुम्हाला शेळीपालन करायचं असेल तर आपल्या व्हीडी फार्मिंगला चॅनलला सबस्क्राईब आतापर्यंत केली नसली तर करा, कारण की आपली शेळीपालन यशस्वी करणे. मित्रांनो, शेळीपालन तुम्हाला जर करायचे असेल तर आपल्या व्हीडी फार्मिंगवर प्रत्येक शेळीपालनाचा व्हिडिओ आहे. शेळीपालन सुरू कशी करायचे, शेळीपालनाची निवड कशी करायची याच्याविषयी टोटल माहिती मिळणार आहे तुम्हाला. चॅनलवर जाऊन प्रत्येक व्हिडिओ मिळेल, त्याच्यामुळे चॅनलवर जाऊन व्हिडिओ पाहू शकता तुम्ही. हे पहा 3 पिले आहे तिची आणि दुसरी शेळी येणार आहे. ती येल्यानंतर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ मिळून जाईल. जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसले तर आपल्या व्हीडी फार्मिंग या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तुम्हाला जर शेतीला जोडधंदा करून पैसे कमवायचे असेल तर तुम्हाला नक्कीच ही व्हीडी फार्मिंग मदत करीन. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गावरान कुक्कुटपालन. कावेरी कोंबड्या मित्रांनो, आपल्या गावरान कुक्कुटपालन कमीत कमी खर्चात कसं सुरू करायचं हे पहा. आपल्यापाशी कोंबड्या तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे आपण उद्या हा व्हिडिओ टाकणार आहोत कुक्कुटपालनाविषयी माहिती. पण आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तवरक धन्यवाद पुन्हा एकदा.